नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज एक नवीन व्हिडिओमध्ये. एका नोटिफिकेशनबद्दल अपडेट द्यायचं होतं. एक नाबार्ड नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंटचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की जसं की हे एक असिस्टंटचं नोटिफिकेशन आहे. म्हणजे असिस्टंटमध्ये वन ऑफ द मोस्ट प्रिफर्ड हा एक जॉब आहे. जसं की टॉपला म्हणजे मोस्टली कॅन्डिडेट्स प्रिफर करतात RBI असिस्टंट, त्याच्यानंतर नाबार्ड त्यानंतर लाईफ इन्शुरन्स असिस्टंट, त्याच्यानंतर जनरल इन्शुरन्स असिस्टंट, त्यानंतर आपले मिसलेनियस बँकिंग CSA असिस्टंट. ओके. तर याचं नोटिफिकेशन आलेलं आहे बघा. प्रिलिम्स आणि मेन्स याच्या शेड्यूल आले आहेत. 21 फेब्रुवारीला याची प्रिलिम्स आहे आणि 12 एप्रिलला याची मेन्स आहे. 2 प्रिलिम्स आणि मेन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ज्या काही राज्यातून अप्लाय करताय त्या राज्यासाठी तुमची LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल. तुमचं फायनल सिलेक्शन हे तुमच्या मेन्सच्या एक्झामवर असेल. तर जे काही बँकिंग किंवा इन्शुरन्सचं तयारी करतात यांनीसुद्धा या तयारी करायला पाहिजे. जे काही ऑलरेडी कॅन्डिडेट्स आहेत, इव्हन तो बँक POसुद्धा याची तयारी करतात, जी काही ऑलरेडी वर्किंग आहेत. कारण चांगला एक वर्क लाईफ बॅलन्सवाला असलेला जॉब आहे. याच्यामध्ये प्रिलिम्सचं जर यायचं गेलं तर बघू शकता, प्रिलिम्समध्ये थोडा वेगळा पॅटर्न आहे. जसं आपलं मेनली बँकिंगचा पॅटर्न असतो प्रिलिम्सचा, यापेक्षा थोडा वेगळा आहे. इथे थोडं इंग्लिशला जास्त प्राधान्य दिलेले आहे. इथे तुमचं क्वांट आणि रिजनिंग हे 30 क्वेश्चन्स 30 मार्क, 30 क्वेश्चन 30 मार्क, असे 60 क्वेश्चन्स क्वांट रिजनिंग तर 60 मार्क्स आहेत. इंग्लिशला 40 क्वेश्चन आणि 40 मार्क आहेत आणि 20 मिनिट असं आहे. त्यामुळे इथे इंग्लिशला थोडा जास्त कल देण्यात आला आहे. इथे तुम्हाला इंग्लिशबद्दल जास्त करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर प्रिलिम्सनंतर तुमचा मेन्स राहील. मेन्स ही जवळपास 200 क्वेश्चन 200 मार्क्सची आहे. इथे क्वांट रिजनिंग हे मला असं वाटते 30 आणि 30 क्वेश्चन्सचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं कम्प्युटर हे 40साठी आहे, असे 100 क्वेश्चन होतील. त्याच्यानंतर इंग्लिश आणि GA हे 50-50 क्वेश्चन्स आहेत. इथे GA थोडं रुरल बॅकग्राऊंड, थोडं ॲग्रिकल्चरल, बँकिंग अशा टाईपमध्ये जास्त हे केलं जातं. असे 200 आहेत. त्याच्यानंतर हे तुमचं प्रिलिम्स आणि मेन्स पॅटर्न झालं. मेन्सवर तुमचं फायनल सिलेक्शन वगैरे राहील. त्याच्यानंतर सॅलरी वगैरे बोलायचं गेलं तर आज असिस्टंट आहे, बेसिक अराउंड 23-24 हजाराच्या दरम्यान राहील. पण एक तुमची ग्रॉस सॅलरी स्टार्टिंग अराउंड 50,000पर्यंत जाते. त्याच्यानंतर लीज वगैरे इथे तुम्हाला मिळू शकते. मोस्टली पुणे आणि मुंबई या ठिकाणी याचा जॉब वगैरे असतो. तर तुम्ही वर्किंग असाल, तुम्हाला एक चांगला वर्क लाईफ बॅलन्स वगैरे जॉब असेल तर तुम्ही नक्कीच याची प्रिपरेशन करू शकता. सो नक्कीच अप्लाय करा. ऑल द बेस्ट.